नमस्कार मंडळी, गाव ते शिव या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण आलो आहोत भटाळा या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिव मंदिराचे दर्शन करण्यासाठी। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सोबतच तुमचं सगळ्यांचं या नवीन प्रवासामध्ये स्वागत करतो। वणीचे सुप्रसिद्ध हनुमान मंदिर, ज्याला गुंजचा मारुती या नावाने देखील ओळखले जाते। वरोरा रोडवरील चूल मटका धाबा यांच्यातर्फे महाशिवरात्री निमित्त नाश्त्याचे आयोजन केले होते। नाश्त्यासोबतच मनोरंजनाची देखील उत्तम सुविधा या ठिकाणी करण्यात आली होती, ते तुम्ही समोर पाहू शकता। वणीपासून भटाळा हे तीर्थक्षेत्र एकूण 42 किलोमीटर अंतरावर आहे। किमान 50 मिनिटं जाण्यासाठी लागू शकतात। आज महाशिवरात्री असल्या कारणानं प्रत्येक शिव मंदिरात मोठा उत्साहाने कार्यक्रम साजरा केला जात आहे। हे आहे वरोरा गावाबाहेरील शिव मंदिर। आनंदवन चौकात पोटपूजा केली आणि समोरचा प्रवास चालू केला। वरोऱ्यावरून भटाळा हे गाव 14 किलोमीटर अंतरावर आहे। तसं चिमूर मार्गावरूनही जाता येते, पण आम्ही टेंबुर्डा मार्गाने चाललो। हे आहे टेंबुर्डा गाव। टेंबुर्डा गावावरून भटाळा 7.2 किलोमीटर अंतरावर आहे। मधातच 2 खेडेगाव पडतात, त्यानंतर भटाळा हे गाव येते। हा टेंबुर्ड्यावरून जाणारा रोड डायरेक्ट ताडोबा जंगलामध्ये जातो। मधातच भटाळा हे गाव आहे। खूप जुना इतिहास असलेलं भटाळा हे गाव आपण या ठिकाणी पोहोचलो। समोर तुम्हाला मंदिर आणि येथील परिसर दाखवतो। भटाळा हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा तालुक्यामध्ये आहे। माझ्या प्रत्येक प्रवासात सोबत असणारा माझा जवळचा मित्र राहुल। या मंदिराचं आकर्षण म्हणजे उंच टेकडीवर वसलेलं हे एक प्राचीन मंदिर। तसेच या मंदिराला कळस नसल्याने येथील लोक या मंदिरास भोंडे देऊळ असेही म्हणतात। आज महाशिवरात्री असल्या कारणानं
अनेक गावावरून दूरदूरून भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी आले आहे। तसेच आजच्या दिवशी शिरपूर आणि झमकोला या ठिकाणी देखील मोठी यात्रा भरते। ज्याप्रमाणे महादेवाला जाताना त्रिशूल घेऊन जातात, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने त्रिशूल घेऊन येतात आणि आपले नवस फेडतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला भक्तांची गर्दी पाहावयास मिळेल। एवढी गर्दी असून देखील या ठिकाणी आपल्याला उत्तम नियोजन पाहावयास मिळेल। या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहावयास मिळेल। हे आहे भटाळा येथील मुख्य शिव मंदिर। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की हे मंदिर राक्षसांनी एका रात्री बांधलं। जेव्हा 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस होता, अशा रात्रीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आणि मंदिर बांधताना सकाळ झाली आणि राक्षस हे मंदिर अर्धवट ठेवून निघून गेले। म्हणूनच या मंदिराचा कळस होऊ शकला नाही असे आपल्याला दिसून येते। हे मंदिर मोठ्या लाल दगडांनी बांधण्यात आलं आहे असे आपल्याला दिसून येते। नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असे सांगितले जाते। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला काळ्या रंगाच्या दगडाने बनवलेली नंदीची मूर्ती बघायला मिळेल। या मूर्तीवरून असे लक्षात येते की ही खूप पुरातन मूर्ती असू शकते। शेवटी आपल्याला दर्शन होईल विदर्भातील सर्वात मोठं शिवलिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटाळा या ठिकाणी असलेले शिव मंदिर, ज्या ठिकाणी 4 फूट उंच आणि 8 ते 10 फूट लांब असं मोठं शिवलिंग आपल्याला बघायला मिळेल। आपण या शिवलिंगाचे दर्शन करू आणि यात्रा फिरायला सुरुवात करू। आणखी या मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास, या मंदिराच्या मुख्य द्वारावर 4 खांब आहे। त्यातील 2 समोरील खांब हे प्लेन असून मागील 2 खांब या 2 खांबावर नक्षीकाम केलेलं आहे। तसेच तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे मंदिर यादव काळातील असू शकते आणि 10व्या शतकातील असून राष्ट्रकूट काळातील आहे असे सांगितले जाते। तसेच या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कार्तिकेय, शिव आणि चामुंडा यांच्या मूर्ती कोरलेल्या आहे। मंदिराच्या बाजूलाच या गावातील प्राथमिक शाळा आहे। थोडा वेळ यात्रा फिरू आणि गावचा रस्ता धरू। या गावातील प्राचीन मंदिरावरून असे लक्षात येते की ह्या गावाचा इतिहास खूप प्राचीन आहे। हे आहे गावाबाहेर असलेलं भवानी माता मंदिर। तसेच गावाबाहेर एक तलाव देखील आहे। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा
जर तुम्ही या जत्रेला आला असाल तर आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. भेटूया लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये. बघत रहा गाव ते शिव हा कार्यक्रम.